सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये सकाळीच तुम्हाला बोललो आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण आज जे तुमचे अलॉटमेंट लेटर आहे म्हणजेच तुम्हाला जे कॉलेजमध्ये सिलेक्शन होणार आहे ती तारीख आजची आहे. तर मी सकाळीच तुम्हाला बोललो होतो रात्री आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ त्यावर. आता या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर मी 2 केस ठेवतोय. पहिली केस कोणती आहे, कमेंटचे पण मी सर्वात शेवटी काय करतो, तुम्ही जेवढे पण कमेंट केले आहे जेवढे पण प्रश्न आहे ते पूर्ण व्हिडिओमध्ये आपले आरामशीर तुमचे सॉर्ट आउट होऊन जाणार आहे. आणि ज्या पण तुम्ही कमेंट केले आहे त्याचे पण उत्तर मी देणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. आता तुमच्या समोर सध्या मी 2 केस ठेवलेले आहे. 2 मुलांच्या प्रोफाईल मी ओपन करतोय. एक मुलगा असा आहे ज्याचं सिलेक्शन झालेलं नाहीये आणि एक मुलगा असा आहे ज्याचं सिलेक्शन झालंय, ज्याचं अलॉटमेंट लेटर वगैरे सर्व आलेले आहे. तर त्या 2 केस पहिले मी तुम्हाला दाखवून घेतो. आता लॉग इन कुठून करायचं, सर्वांची काही मुलांची सुरुवात इथूनच आहे की लॉग इन कुठून करायचं त्यांना हेच माहित नाही. मी आपल्या खूप व्हिडिओमध्ये सांगितलं. आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे ही कोणती आहे, admission.dvt.gov.in आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक असते. या व्हिडिओच्या पण खाली देऊन ठेवतो. ठीक आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बघत जा. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअपच्या चॅनलवर सर्वीकडे ही लिंक टाकलेली. तर बघा आता या मुलाची पहिली प्रोफाईल लॉग इन करतो. कुठून लॉग इन करायची, काय लॉग इन करायची ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता याची प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज. इथं आपल्याला कुठे जायचं आहे, 4 नंबरच्या ऑप्शनला 1, 2, 3 आणि 4 ऍप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस. आता याचा ऍप्लिकेशन मेरिट नंबर काय ते सर्व आपण बघून घेऊ. हे बघा, हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं होतं. आता या ठिकाणी याचं जे मेरिट नंबर आहे हा फायनल सिलेक्शन मेरिट नंबर, कास्ट वाईज मेरिट नंबर. खूप मुलांनी आपण प्रश्न विचारला, सर आमचं जे एसएससी होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी मेरिट नंबर आहे इथं NA असं येतं, नॉट ऍप्लिकेबल. नॉट ऍप्लिकेबल कधी येतं, जर तुम्ही एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरी मधून नसाल, म्हणजेच तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर इथं नॉट ऍप्लिकेबल येईल. पण इथं तुमचा नंबर जो आहे हा नंबर दिसणारच आहे. ठीक आहे, आता हा मुलगा कॅटेगरी मध्ये म्हणून याचा नंबर दिसतोय. आता सर्वात महत्वाचा विषय, याचा नंबर लागलाय का नाही ते आपल्याला कुठून समजेल. तर पुन्हा एकदा मी ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वर टिक करेल. तर इथं बघा 5 नंबरचं जे ऑप्शन आहे इथं काय दिलेलं आहे, अलॉटमेंट लेटर. याच्यावर मी टिक करेल. आता याच्यावर टिक केल्यानंतर इथं त्यांनी काय म्हटलंय बघा, यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड. म्हणजे हा जो पहिला राऊंड आहे याच्यामध्ये तुम्हाला सीट भेटलेलं नाहीये. थोडक्यात या मुलाचं सिलेक्शन झालेलं नाहीये. ही पहिली केस. आता दुसरी केस अशी की ज्या मुलाचं काय झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे. ती केस मी तुम्हाला दाखवतो. एक दुसरी केस म्हणजे या मुलाचं काय झालेलं, ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे. तर याचं अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं, ऍडमिशन ऍक्टिव्हिटीजवर आपण टिक करणार. 1, 2, 3, 4, 5 नंबरचा ऑप्शन बघा काय दिलं इथं, अलॉटमेंट लेटर. याच्यावर आपण टिक करणार. अलॉटमेंट लेटरवर टिक केल्यानंतर हे बघा असं पेज जे आहे तुमचं ओपन होऊन जाईल. आता या पेजवर त्यांनी आपल्याला सर्व डिटेल देऊन ठेवलेले. सर्व डिटेल काय, नाव काय, नंबर काय, कास्ट काय वगैरे वगैरे. त्यानंतर कोणत्या आयटम मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, कोणत्या राऊंड मध्ये आलेलं आहे. अलॉटमेंट राऊंड पहिला म्हणजे आपला प्रवेश फेरी किती चालू आहे, पहिली. प्रेफरन्स नंबर 2, याने 2 नंबरला जी ट्रेड भरली होती ती त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. कोणती ट्रेड होती, मेकॅनिक मोटर व्हेकल. कोणत्या आयटम मध्ये, गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सोलापूर, तालुका नॉर्थ सोलापूर, डिस्ट्रिक्ट सोलापूर. या ठिकाणी या मुलाचं जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन झालेलं आहे. आता तुम्हाला याच्यानंतर काय करायचं, हे जे अलॉटमेंट स्लिप आहे ही अलॉटमेंट स्लिप काय करायची, डाउनलोड करायची. आता ही डाउनलोड केल्यानंतर याचे डिटेल सुद्धा आपण बघून घेऊ. हे बघा, आता ती स्लिप डाउनलोड केल्यानंतर साधारण अशी जी स्लिप आहे ही तुम्हाला दिसेल. याची प्रिंटआउट तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस सोबत घेऊन जावं लागेल. ठीक आहे, तर या 2 केस होत्या कसल्या, नंबर न लागलेला आणि नंबर लागलेला. आता सर्वात महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो. हा बघा, आता हे आपलं टाइम टेबल आहे कसलं, ऍडमिशनचं. ठीक आहे, आता याच्यात जे सर्वात महत्वपूर्ण गोष्टी त्या मी तुम्हाला सांगतो. मला खूप मुलांनी एक प्रश्न विचारला की सर माझं वेल्डरला सिलेक्शन झालेलं आहे पण मला ती ट्रेड नकोय, तर मी आता काय करू. त्यानंतर मी तुम्हाला एकच उत्तर दिलं तेव्हा पण. आता आयट्याचा नियम काय पहिले ते आपण समजून घेऊ. काय म्हटलंय त्यांनी इथं बघा, पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणी उपस्थित राहून प्रत्यक्ष कारवाई करणे. उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्याने महत्वाचं आपल्याला. पहिल्याचे त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही जे ओरिजिनल कागदपत्र आहे तुमचे हे घेऊन तुम्हाला तिथं काय करायचंय, हजर राहायचंय. कागदपत्र कोणते पाहिजे, जे तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस जमा केलं होतं, 10वीचं मार्कशीट, कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, डोमसाईल, नॅशनॅलिटी. समजा जर तुमच्याकडे ते नसतील तर अर्ज करून तुम्ही 1-2 दिवस याच्यासाठी सुद्धा मुदत मागू शकता. आता पुढचा महत्वाचा विषय त्यांनी काय म्हटलंय, उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. याचा अर्थ काय होतो, तुम्ही जे पण ट्रेड प्रेफरन्स भरलेले, समजा तुम्ही 5 ट्रेड भरले असेल, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, फिटर, टर्नर, तर जर तुमचा नंबर पहिल्या ट्रेडला लागला असेल, तुम्ही सिलेक्ट केलेल्या पैकी पहिल्या ट्रेडला लागला असेल तर ती ट्रेड तुम्हाला आवडो ना आवडो तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल.
आणि ती जर ट्रेड तुम्ही 2 नंबर 3 नंबर 4 नंबर कुठे पण टाकले असेल तर तुम्ही पुढच्या राऊंड साठी अप्लाय करू शकता. आलं लक्षात? म्हणजे काय, आता बघा पुन्हा एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो डायरेक्ट. समजा आता एक विद्यार्थी याने काय केलं, याला ऍडमिशन घ्यायचं होतं इलेक्ट्रिशियनला, पण याने काय केलं 2-3 ट्रेड भरून ठेवल्या. 1 नंबरला भरली इलेक्ट्रिशियन, 2 नंबरला भरली वायरमॅन, 3 नंबरला भरली समजा टर्नर, 4 नंबरला फिटर वगैरे वगैरे. आता त्याचा नंबर लागला आहे वायरमॅनला, आणि त्याला वायरमॅन ट्रेड नको आहे, त्याला इलेक्ट्रिशियनच पाहिजे, तर हा पुढच्या राऊंड साठी अप्लाय करू शकतो, काही अडचण नाही. पण जर त्याचा नंबर इलेक्ट्रिशियनला म्हणजे 1 नंबरला भरलेल्या ट्रेडला लागला असेल तर त्याची इच्छा असो नसो त्याला ऍडमिशन हे या राऊंडला घ्यावाच लागेल. आणि त्याने जर ऍडमिशन नाही घेतलं तर तो पुढच्या सर्व जेवढे पण प्रवेश फेरी आहे त्याच्यातून तो बाधून जाईल. ठीक आहे. आता हा प्रश्न यांचा कोणाचा प्रश्न सुटला की जे म्हणत होते की सर आमचं सिलेक्शन झालेलं आहे पण आम्हाला ती ट्रेड नकोय. आता बाकीच्यांचे प्रश्न काय प्रश्न होते बाकीच्यांचे की सर आम्ही आता पुढच्या ट्रेडला या राऊंड मध्ये सिलेक्शन नाही झालंय, पुढच्या राऊंडला आम्ही कधीपासून अप्लाय करू शकतो. त्याच्या तारखा पण आपल्याला इथं दिलेल्या आहेत त्यांनी बघा. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्था विकल्प सादर करणे म्हणजे काय, उद्यापासून कधीपासून 15 जुलै ते 19 जुलै 4 दिवस तुमच्याकडे आहे. या 4 दिवसात ज्यांचा नंबर लागलेला आहे, ज्यांची इच्छा आहे त्यांनी ऍडमिशन घेऊन टाका. ज्यांना घ्यायचं नसेल किंवा ज्यांना ट्रेड वगैरे आता चेंज करायचे असेल ते उद्यापासून म्हणजे 15 जुलैपासून 19 जुलैपर्यंत जे पण तुमचे ट्रेड प्रेफरन्स आहे हे सुद्धा तुम्ही चेंज करू शकता, ऑप्शन एडिट करू शकता, काय अडचण नाही. ठीक आहे. आता आपण थोड्याशा कमेंट वाचून घेऊ तुमच्या, कोणाकोणाला काय काय अडचण आहे ते बघून घेऊ. हा बघा, सर्वात पहिले बऱ्याच मुलांनी हा पण प्रश्न विचारलाय, सर एसएससी होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी नंबर असा असा आहे, तर माझं सिलेक्शन होईल का. आता बघा तुम्हाला मागे पण बोललो मी, तुमचा डिस्ट्रिक्ट नंबर जेवढा जवळ राहील तेवढं तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. पण सिलेक्शन प्रोसेस नुसती होम डिस्ट्रिक्ट नंबरवर काय म्हणता मर्यादित नाहीये. कारण तुमचं कॅटेगरी कोणती आहे, तुम्ही आयटा कोणता निवडलाय, त्या आयट्यामध्ये किती जागा आहे, त्या आयट्यामध्ये त्या ट्रेडला किती लोकांनी अप्लाय केलंय, या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर तुमचं जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन होत असतं. तर एकच सांगेल, जेवढा तुमचा नंबर छोटा आहे म्हणजे जवळ आहे 10, 20, 30, 40, 50 च्या आत असेल तर तुमचं हमखास सिलेक्शन होईल, नसेल तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुम्ही काउन्सिलिंग राऊंड पर्यंत वाट बघू शकता. त्यानंतर काय विचारलंय, सर माझ्या पहिल्या राऊंड मध्ये नंबर लागला वेल्डरचा, तर तो ट्रेड मला नाही पाहिजे तर मी काय करू. मी ते तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलं काय करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही पुढे जर तुम्ही 1 नंबरला नसेल भरलं तर तुम्ही पुढच्या राऊंड साठी अप्लाय करू शकता. पुढे काय म्हटलंय, आले सर अलॉटमेंट लेटर, काय अडचण नाही. सर मला पंप ऑपरेटर लागला आहे तो पण नको आहे, तर दुसऱ्या फेरीला नेम लागेल का. हा, आणखी एकाने विचारलं की जर सर समजा आता आमचा वेल्डरला नंबर लागलेला आहे पण ती ट्रेड मला नकोय आणि जर मी पुढच्या राऊंड साठी भरलं तर ते माझं ऍडमिशन राहील का. तर तुमचं ते ऍडमिशन राहणार नाही. ती जी ट्रेड आहे ती ट्रेड दुसऱ्याला म्हणजे दुसरा जो कॅन्डिडेट आहे ज्याने काय अप्लाय केला असेल त्याला ती जागा मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही काय करा, जर तुमच्या आवडीची ट्रेड असेल तर याच राऊंड मध्ये भाग घेऊन टाका. नसेल तर तुम्ही 9 तारखेपासून 15 तारखेपासून 19 जुलैपर्यंत अप्लाय करू शकता. आणखी काय कमेंट आहे आपण बघू. सर सेकंड मेरिट लिस्ट साठी किती दिवसात फॉर्म भरून होतो. बघा, सेकंड मेरिट लिस्ट साठी आता हे तर पहिल्या सेकंड मेरिट लिस्ट म्हणजे जेव्हा तुमची अजून त्याचा तर फॉर्म नाहीये, पण जेव्हा कधी ते फॉर्म येणार त्याच्या आधी तुम्ही 15 ते 19 जुलै मध्ये एडिट करू शकता. जी दुसरी प्रवेश फेरी आहे त्याची सुरुवात कधीपासून होणार आहे, 28 जुलैपासून. कधीपासून, 28 जुलै सुरुवात, म्हणजे याचा रिझल्ट लागेल 28 जुलैला आणि तुम्ही फॉर्म कधी भरायचा आहे, 15 ते 19 जुलै या 4 दिवसात तुम्ही ज्या ट्रेड आहे या ट्रेड सिलेक्ट करून टाका. मी ते पण सांगेल फॉर्म कसा भरायचा. अजून ती विंडो ओपन झालेली नाही, ही विंडो उद्यापासून ओपन होईल म्हणजे 15 जुलैपासून सकाळी 9 वाजेपासून. त्यानंतर हा सर मला मेसेज नाही आला, हा एक इम्पॉर्टंट मेसेज आहे की सर मला अलॉटमेंटचा किंवा नंबर नाही लागला असा मला काहीच टेक्स्ट मेसेज आलेला नाही. टेक्स्ट मेसेज नसेल आला तर मी तुम्हाला सांगितलं काय करायचं, तुमची प्रोफाईल लॉग इन करून तुम्ही पूर्ण चेक करून घ्यायचं. त्यानंतर ठीक आहे. तर ह्या काही जास्त म्हणजे खूप मुलांनी सारखे सारखे जे प्रश्न विचारले होते त्याचे मी उत्तर दिले. आणखी एक प्रश्न, जर समजा तुम्ही जे ट्रेड प्रेफरन्स आहे हे जर तुम्ही चेंज नाही केले तर काय होणार आहे, काहीच होणार नाही. हे जर प्रेफरन्स तुम्ही नाही चेंज केले तर तुम्ही जुने जे प्रेफरन्स टाकले होते म्हणजे समजा 1 नंबरला टर्नर, 2 नंबरला फिटर, 3 नंबरला वेल्डर जे काय असेल तर हेच पुढे काय होणार आहे, कॅरी होणार आहे. तुम्हाला चेंज करायचे असले तरच तुम्ही चेंज करा, तुम्हाला नसेल चेंज करायचे तुम्ही चेंज करू नका. ठीक आहे. आणि तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी फॉर्म भरला नाही भरला तरी पण तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी ऑलरेडी इलिजिबल आहात. तुम्ही काहीच बदल नाही केला तरी चालणार आहे. पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला शंका आहे की इलेक्ट्रिशियनचं मेरिट जास्त आहे किंवा फिटरला खूप मुलांनी अप्लाय केलंय, तर तुम्ही तुमचे जे पण हे असतील ऑप्शन असतील हे ऑप्शन चेंज करून घ्या. याची मुदत कधीपासून आहे तर उद्यापासून 15 जुलै, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 15 जुलै ते 19 जुलै. ठीक आहे.
आणि दुसऱ्या राऊंडची आता काय करा, ज्यांचा नंबर नाही लागलाय दुसऱ्या राऊंडची वाट बघा. तरी नाही नंबर लागला तर पुढच्या वेळेस मी आणखी तुम्हाला आयडिया सांगतो की कोणत्या कोणत्या ट्रेड चॉईस करायच्या, कोणत्या नाही करायच्या. आणि ज्या मुलांना अशी शंका असेल की सर माझा नंबर लागलेला आहे, ही ट्रेड चांगली आहे का नाही, ही ट्रेड म्हणजे घेऊ का नको, त्या मुलांसाठी एक महत्वाची माहिती देऊन टाकतो. हा, बघा आता समजा ज्या मुलांना शंका आहे की माझा नंबर लागलेला आहे पण ती ट्रेड कशी आहे हे मला माहित नाही, तर तुम्ही काय करा बघा, इथं आपल्याला गव्हर्नमेंटनेच एक पोर्टल दिलं होतं, हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं. काय म्हटलं इथं, इंट्रोडक्शन टू ट्रेड्स. हे ओपन करायचं. हे ओपन केल्यानंतर इथं त्यांनी प्रत्येक ट्रेडची तुम्हाला लिंक दिलेली, जेवढ्या पण आयटम मध्ये ट्रेड अवेलेबल आहे हे बघा, जेवढ्या पण आपल्या आयटम मध्ये ट्रेड अवेलेबल आहे त्या प्रत्येक ट्रेडची तुम्हाला इथं माहिती दिलेली, कोणती पण ट्रेड असो. मग समजा आता तुम्ही ज्या ट्रेडला तुमचा नंबर लागलाय त्याच्याबद्दल तुम्हाला माहित नाही किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर तुम्ही इथंची ट्रेड शोधू शकता. समजा एखाद्याचा नंबर लागलाय अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट, पण त्याच्यात काय आहे तेच माहित नाही, तर याच्यावर टिक करायचं. याच्यावर टिक केलं का त्याच्यावरची जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ पूर्ण ओपन होऊन जाईल. यामध्ये तुमच्या प्रत्येक ट्रेडची डिटेल माहिती दिलेली, ठीक आहे. तर तुम्ही दुसऱ्या राऊंडच्या वेळेस पण हे काम करू शकता. तुम्ही ज्या बाकीच्या ट्रेड आहे त्याचा अभ्यास करून मग ऑप्शन खालीवरती करू शकता. 4 दिवसाची उद्यापासून मुदत आहे. कसं भरायचं हे मी तुम्हाला उद्या सांगेल, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढं सर्व कव्हर करायचा मी प्रयत्न केलाय. तरी पण काय अडचण असेल तर खाली काय करा, कमेंट करा. बाकीचं आपण बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.